हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC मीन्स कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2025 ची वॅकन्सी आहे, त्याच्याबद्दल आपण आज महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट याचा कंप्लीट डिटेल सिलेबस बघणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सिलेबस पण सांगेल, नोट्स पण सांगेल आणि MCQ PDF कोणते आहेत ते पण मी सांगणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये टोटल आपल्याला काय केलेलं आहे की जितक्या पण वॅकन्सीज आहेत त्या सगळ्या वॅकन्सीजमध्ये जो कॉमन टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट. ठीक आहे. ॲक्ट पण खूप मोठा आहे. टोटल जर आपण बघितलं तर इथे आपल्याला 550+ जे ॲक्ट आहे ते आपल्याला पूर्ण बघावे लागतील. ठीक आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला मिनिमम 30 चॅप्टर्स बघायचे आणि 30 चॅप्टर्समध्ये सब टॉपिक्स जे आहे ते किती आहेत आणि आपल्याला काय प्रिपरेशन स्ट्रॅटेजी राहणार आहे हे इथे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आजपासून आता आपण इथे KDMC 2025 जी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टची सिरीज जी आहे ती कंटिन्यू करणार आहे आणि आपली प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय राहणार आहे हे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर बघा इथे कोर्सचं जर कंप्लीट सिलेबस जर बघतो म्हटलं तर चॅप्टर वाईज जर बघितले तर बघा इथे पहिला प्रिलिमिनरी आहे, सेकंड कॉन्स्टिट्यूशन्स आहे, थर्ड प्रोसिडिंग कॉर्पोरेशन स्टँडिंग कमिटी, म्युनिसिपल ऑफिसर अँड सर्वंट्स, फिफ्थ इसेन्शियल सर्व्हिसेस, ड्युटीज अँड पॉवर ऑफ म्युनिसिपल ऑथॉरिटीज, कॉन्ट्रॅक्ट, म्युनिसिपल प्रॉपर्टीज, म्युनिसिपल फंड अँड अदर फंड, बॉरोइंग पॉवर. ठीक आहे. तर हे जे हे जे 10 आहे तर बघा मी इथे टॉपिक्स पण घेतलेले आहे आणि सेक्शन्स पण घेतलेले. तर जसं प्रिलिमिनरी जो पहिला चॅप्टर्स आहे त्याच्यामध्ये 3 टॉपिक्स आहे आणि 3 सेक्शन्स त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. तसंच जर कॉन्स्टिट्यूशनचा जो सेकंड चॅप्टर बघितला तर त्याच्यामध्ये 15 टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहे आणि टोटल सेक्शन जर बघितले तर ते आहेत 54. ठीक आहे. मीन्स टोटल सेक्शन्स कॉन्स्टिट्यूशनमध्ये किती आहेत 54 सेक्शन्स आपल्याला बघायचे आहे. तसंच प्रिसिडिंग कॉर्पोरेशनमध्ये 2 टॉपिक्स आहे आणि टोटल आहे 2 सेक्शन. तसंच म्युनिसिपल ऑफिसरमध्ये 6 टॉपिक्स आणि 20 सेक्शन्स बघायचं आहे. इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये 2 टॉपिक्स 2 सेक्शन्स. ड्युटीज अँड पॉवर म्युनिसिपल ऑथॉरिटीज अँड ऑफिसरमध्ये 3 सेक्शन्स आणि 3 टॉपिक्स आणि 16 सेक्शन्स बघायचे आहे. कॉन्ट्रॅक्ट्समध्ये 3 सेक्शन्स 3 टॉपिक्स. तसंच म्युनिसिपल प्रॉपर्टीजमध्ये 4 टॉपिक्स आहेत आणि 16 सेक्शन्स आहेत. ठीक आहे. तसंच जर आपण म्युनिसिपल फंड अदर फंड्समध्ये पाहिलं तर 6 टॉपिक्स आणि 33 जे आहेत ते सेक्शन्स त्याच्यामध्ये बघायचे आहे. बॉरोइंग पॉवर्समध्ये 1 टॉपिक आणि 19 सेक्शन्स आपल्याला इथे कव्हर करायचं आहे. ठीक आहे. तसंच जर 11th जर आपण बघितलं तर बघा म्युनिसिपल टॅक्सेशन 13 टॉपिक्स आणि 38 सेक्शन्स. तसंच ड्रेन अँड ड्रेनेजमध्ये 6 टॉपिक्स अँड 38 सेक्शन्स. वॉटर सप्लायमध्ये 4 टॉपिक्स 14 सेक्शन्स. स्ट्रीट्समध्ये 11 टॉपिक्स आणि 52 सेक्शन्स. ठीक आहे. तसंच बिल्डिंग रेग्युलेशन्समध्ये 6 टॉपिक्स आणि 21 रेग्युलेशन. इम्प्रूव्हमेंट स्कीममध्ये 1 टॉपिक आणि 15. म्युनिसिपल फायर ब्रिगेड मीन्स 1 टॉपिक्स अँड 5 सेक्शन्स. सॅनिटरी प्रोव्हिजन्समध्ये 8 टॉपिक्स अँड 37 सेक्शन्स. मार्केट अँड शॉल्टर हाऊसेसमध्ये आपण 2 टॉपिक्स आणि 14 सेक्शन. ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंगमध्ये 7 टॉपिक्स आणि 22 सेक्शन्स. तर हे जे टॉपिक्स आहे हे आपले झाले 11 to 20 चे. तसेच जर बघितले तर बघा व्हायटल स्टॅटिस्टिकमध्ये 1 टॉपिक आणि 9 सेक्शन. लायसन्स अँड परमिटमध्ये 8 टॉपिक 17 सेक्शन्स. पॉवर एंट्री, कंपन्सेशन, पेनॉल्टीज, प्रोसिडिंग बिफोर जज, डिस्ट्रिक्ट कोर्ट मॅजिस्ट्रेट, रिकव्हरी ऑफ म्युनिसिपल ड्यूज अँड टॅक्सेस, कंट्रोल, रूल्स, बाय लॉज, रेग्युलेशन अँड स्टँडर्ड ऑर्डर अँड मिसलेनियस. तर असे आपल्याला इथे टोटल 30 चॅप्टर्स क्रिएट करायचे आहे आणि त्याच्यानुसार त्याचे टॉपिक्स आणि MCQs आपल्याला बघायचे. ठीक आहे. मीन्स हे जे डिटेल सिलेबस आहे याच्यामध्ये आता कंटिन्यू आपण बघणार आहे. तर बघा टोटल चॅप्टर्स जर आपण इथे बघितले तर 30 चॅप्टर्स आपल्याला कव्हर करायचे आहे. टोटल टॉपिक जे आहे ते आपले 134 आहे आणि टोटल सेक्शन्स बघितले तर 554 टोटल सेक्शन्स आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचं आहे. ठीक आहे. तसंच अमेंडमेंट जर पाहिलं टोटल ॲक्ट प्रोव्हिजन्समध्ये तर 155 अमेंडमेंटसुद्धा आहे आणि डिलेटेड ॲक्टमध्ये म्हटलं तर 29 जे ॲक्ट आहेत ते काय केलेले आहेत डिलेटसुद्धा केलेले आहेत. जसं LBT वगैरे जे टॅक्सेस आता नाही आहेत त्याच्यानुसार जे टॅक्स आहे ते डिलेट पण केले आहे. आणि आपण जो कंप्लीट सिलेबस बघणार आहे तो May 2025चा जो अपडेटेड आहे त्या अपडेटेड सिलेबसवर आपण पूर्ण हे जे ॲक्ट्स आहे हे कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर आपला प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय राहणार आहे टोटल आपल्याजवळ आहे 142 टॉपिक्स. त्याच्यामध्ये डेली आपण 2 टॉपिक्सवर मिनिमम 2 व्हिडिओज आपण बनवू ज्याच्यामध्ये आपण 2 टॉपिक्स कव्हर करूया आणि त्याच्यामध्ये ॲक्ट प्लस MCQs आपण बघणार आहे आणि कंबाईन आहे आपली लँग्वेज इंग्लिश आणि मराठीमध्ये.
कारण की ही जी एक्झाम आहे ही महाराष्ट्र स्टेट लेवलची आहे, तर त्याच्यामुळे एक्झामची लँग्वेज आपली इंग्लिश किंवा मराठीच असणार आहे. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये जे आपण MCQs बघूया ते इंग्लिश आणि मराठी कंबाईनमध्ये बघूया. मीन्स जे एक्झाम्स देतील इंग्लिशमध्ये त्यांना इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन्स मिळतात आणि जे मराठी सॉल्व करण्यावाले त्यांना मराठीमध्ये सुद्धा हे क्वेश्चन्स मिळणार आहे. ठीक आहे, आता हे झालं आपलं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. तसंच जर आपण MCQsची PDF जर बघितली तर बघा KDMC 2025 जे ॲक्ट्स आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, तर त्याच्यामध्ये 10,000+ MCQs आहे कंबाईन इंग्लिश अँड मराठीमध्ये. तर त्याच्यामध्ये आपण टोटल 493 ॲक्ट कव्हर केलेले आहे. टॉपिक वाईज MCQs आहे, आन्सर विथ एक्सप्लेनेशन. मीन्स याच्यामध्ये क्वेश्चन्स आहे, ऑप्शन्स आहे, आन्सर्स आहे आणि त्याच्यासोबत त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आहे इथे अवेलेबल. ठीक आहे, मीन्स तुम्ही कोणता पण क्वेश्चन जे आहे ते कंबाईनमध्ये असल्यामुळे तुम्ही इंग्लिशमध्ये वाचा, मराठीमध्ये वाचा. जे क्वेश्चन इंग्लिशमध्ये नाही समजत ते मराठी वाचून तुम्ही इथे कन्सेप्ट क्लिअर करू शकता विथ एक्सप्लेनेशन, की कोणत्या सेक्शन्समध्ये काय आहे, कोणत्या सेक्शन्सनुसार काय अप्लाय झालेलं आहे, या सगळ्या डिटेल्स आपल्याला तिथे दिलेल्या आहे. आणि ही जी PDF आहे ही फक्त MCQsचीच PDF आहे आणि याला प्राईज आहे 350 रुपीज. ठीक आहे, तसंच सेकंड जे आहे ती म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टची थेरी प्लस MCQs आहे. याच्यामध्ये थेरीसुद्धा आहे आणि MCQसुद्धा आहे. ज्याच्यामध्ये आपण 440 ॲट टॉपिक वाईज थेरी आणि MCQ विथ आन्सर विथ एक्सप्लेनेशन याच्यामध्ये पण आहे. याच्यामध्ये मिनिमम आपण 7,000+ MCQs कवर आहे आणि याची प्राईज आहे 250. तसंच जे अकाउंट्स बेस्ड एक्झाम्स देत असतील, ज्यांना अकाउंट डिव्हिजन सेक्शन्स जी आहे पोस्ट, त्यानुसार जर त्यांना एक्झाम द्यायची असेल तर अकाउंट प्रोफेशनल नॉलेजची PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, GST, ऑडिटिंग अँड इथिक्स, बिझनेस लॉ, इन्कम टॅक्स, फायनान्स मॅनेजमेंट असे 7,000+ MCQs आहे इंग्लिश आणि मराठी कंबाईन लँग्वेजमध्ये. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्याची प्राईज आहे 850 रुपीज. ठीक आहे, तर असे तुम्ही इथनं PDF परचेस करू शकता जेणेकरून तुमची चांगली आणखी प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, तर बघा जर तुम्हाला PDF हवी असेल तर इथे WhatsApp नंबर दिलेला आहे, या WhatsAppला मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. कारण की हा आज आपण फर्स्ट व्हिडिओ घेत आहे. याच्यानंतर आपण डेली 25 टॉपिक्सवर, टॉपिक्स नाही 25 MCQs डेली आपण घेणार आहे ईच टॉपिकवर. कारण की आपण डेली इथे 2 व्हिडिओज पोस्ट करणार आहे मॉर्निंग आणि इव्हनिंगला. तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, कारण की हे जे ॲक्ट आहे हे तुम्हाला सगळ्याच एक्झाममध्ये कामात येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की सिरीज आपण उद्यापासूनही स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, तर ज्यांना पण PDF हवी असेल WhatsApp नंबर दिला आहे, तिथनं WhatsApp करून तुम्ही PDF घेऊ शकता. हे सगळ्याच पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहे आणि 2025 मे 2025चे हे जे ॲक्ट आहे हे अपडेटेड आहे. याच्यामध्ये आपण डिलेटेड कोणते झालेले आहे, अमेंडमेंट कोणते आहे आणि त्याच्यानंतर कोणते टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे जे आपण एक्झाम क्रॅक करू शकणार, तर याचे पूर्ण टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर ज्यांना पण या PDF पाहिजे त्यांनी मेसेज करा आणि PDF तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.